नमस्कार मंडळी. तर मी आहे पूनम आणि आज माझ्या दिवसाची सुरुवात झाली ती चहा आणि खारी बसून, कारण मला खूप जास्त भूक लागली होती. तर मी इकडं आंघोळ वगैरे गेली, फ्रेश झाले आणि बसले चहा खारी खायला. आणि मी आज एवढ्या लवकर आवरलं होतं कारण आम्हाला जायचं होतं हॉस्पिटलला, आणि हॉस्पिटलला जाण्यासाठीच आवरत होते. तर आता तुम्हाला इकडं दिसत असेल की मी टी व्हीवरचा माझा कवर काढला आहे, कारण तो स्पेशल कवर आहे आणि तो मला दिसावा नाही म्हणून मी काढला होता, पण तो दिसलाच. मग दिसलाच तर मी म्हटलं असू द्या, जाऊ द्या, आता दिसला आहे तर काय लपवायचं आहे. त्याच्यानंतर मग मी लाईट पण लावली जेणेकरून उजेड पडावं आणि माझं तोंड गोरं दिसावं. त्याच्यानंतर मग लाईट वगैरे लावली आणि गोल गोल फिरत मस्तपैकी ट्रान्झॅक्शन करत तुम्हाला दाखवलं की मी असं तयार झाले. त्याच्यानंतर मग आपण काही सनस्क्रीम वगैरे लावत नाहीत, त्याच्यामुळं म्हटलं मग आपलं थोबडं खाळं नाही पडावं म्हणून आपलं स्टॉलच बांधावं. त्याच्यानंतर स्टॉल वगैरे बांधून घेतला मस्तपैकी आणि मग निघलो हॉस्पिटलला जाण्यासाठी. आणि हॉस्पिटलला जाण्यासाठी निघलो, मध्येच थांबलो पेट्रोल टाकायसाठी. तर तिथं पेट्रोल पंपवर काही माणसं असे बघत होते ना माझ्याकडं, जसं की काय मी आतंकवादीच आहे. आणि नंतर मला कळलं ते का बघत होते. तर मला लक्षात आलं की मी घातली होती जेंट्सची चप्पल, म्हणजेच आकाशची चप्पल घातली होती मुलांची. पण मला एवढं काही वाटलं नाही, निर्लज्ज साधासुकी, कारण त्यात काय एवढं, मुले आजकाल मुलांचे सगळे कपडे घालतायत तर चप्पल घालायला काय प्रॉब्लेम आहे. मला काही वाटलं नाही. तर तिथून निघलो आणि हॉस्पिटलला गेलो. तिथं कळलं की हॉस्पिटलच शिफ्ट झालं इथून. त्याच्यानंतर मग दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथं गेल्यानंतर पण वेट करावं लागला, नंबर होते पुढं. त्यानंतर नंबर आला आणि मग डॉक्टर म्हणलं आता सलाईन घ्या. मग सलाईन घ्यायचं म्हणल्यानंतर भरपूर 2-4 तास जाणार होते. मग मला झालं तर बोर, आणि मला भीती पण वाटत होती की माझं थोडं थोडं दुखतं आहे, मला बी नाही म्हणावे आणि की इंजेक्शन घ्यायलाही भीती वाटत ती. त्याच्यामुळं मग मी इंजेक्शन वगैरे काही घेतलंच नाही. आणि नंतर मग त्याचं सलाईन संपेपर्यंत मी मेडिकल वगैरे आणलं. आणि घरी आल्यावर त्यानंतर घरी आणल्यानंतर जास्त काही तेलकट वगैरे खायला नव्हतं सांगितलं, त्यामुळं फक्त डाळ भातच बनवलं आणि झोपलं. दुसऱ्या दिवशी इकडं मी दिसते तुम्हाला सकाळीच उठले लवकर, अंधारच आहे अजून. त्याच्यानंतर मी माझं ब्रश वगैरे आवरून घेतलं आणि मग बनवला होता चहा. आणि चहा असा म्हटलं सकाळी उठले तर मस्त फ्रेश मूडनी चहा प्यावा, पण चहा असला कडू झालता ना बाई. 1-2 घोट पेले आणि ठेवूनच द्यावा लागला, एवढा तर चहा कडू झालता. मग काही वाकडं तिकडं तोंड करत 2-3च घोट पेले आणि राहू द्या म्हणलं. त्यानंतर फ्रेंड्स इकडं माझ्या नखाने पण जीव सोडला होता. काय झालं की मी तर पाण्यात पण हात नाही ठेवला एवढा की याने जीव द्यावा. आणि अचानक सकाळ सकाळ मला एवढं बॅड सरप्राईज दिलं ना, त्याने तुटून गेलं, लई जीव तुटला माझा. पण आता काय करणार, त्याची पण एक्सपायरी डेट आली असेल कदाचित, असं मी समजवलं मनाला माझ्या. जाऊ द्या. आणि इकडं माझ्या बटा बघा काही सुंदर निघल्या तर वाकड्या तिकड्या. अशा जेव्हा पाहिजेत तेव्हा तर नाही निघत, असे नको तेव्हा बऱ्या निघत्यात. असू द्या. तर फ्रेंड्स कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा आणि लाईक करा. बाय बाय.